कारण की आपण बघू शकतो की सहकार क्षेत्र हे खास करून आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला ते खूप मोठं क्षेत्र आहे की जेणेकरून की शेतकऱ्यांना नेहमी शेतीसाठी मदत करायसाठी सहकार क्षेत्र हे नेहमी पुढे आलेलं आहे आणि त्यासाठी सहकार क्षेत्राला अजून कसं मजबूतीकरण करू शकतो. जसं उदाहरण जर द्यायचं म्हटलं ऑल ओव्हर आता सहकार क्षेत्रामध्ये जसं आता आपलं जळगाव सेक्टर आहे की तिथे केळीचं उत्पादन जास्त होतं. सोलापूरकडे आता टिश्यू कल्चरमुळे व्हायला लागलेलं आहे. इकडे जर उत्तर महाराष्ट्र जर धुळे बघितलं, नंदुरबार बघितलं, मध्य प्रदेशचा काही भाग बघितला, गुजरातचा जर काही भाग बघितला तर आता सहकार क्षेत्राच्या माध्यमातून टिश्यू कल्चरच्या मोठ्या लॅब आता जळगाव जिल्ह्यामध्ये सेट होणार आहे की ज्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून टिश्यू कल्चरचे रोपं तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे की जे कमी दरामध्ये मार्केट रेटच्या कमी दरामध्ये शेतकऱ्यांना ते उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यातनं येणारे जे प्रॉफिट आहे ते परत शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून तिथे ते मिळणार आहे.